करता म्हणलो होतं ते लावून सरळ 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 ते वर जात बडे बाबाच्या दर्शनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सकाळी 7 वाजता निघालेला आहात आणि आज सायंकाळचा मुक्काम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पवित्र पावन दरबारामध्ये या ठिकाणी होतो आहे। त्यानिमित्तानं श्रीराम साधना आश्रमाच्या वतीनं आपल्या सर्वांचं भगवान महाराज नाथभक्त आणि सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन स्वागत करतो। या निमित्तानं आमच्या देवस्थानच्या भागवताचार्य साध्वी सुवर्णनंदी महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती, तसेच आमचे नाथभक्त या ठिकाणी कानिपनाथांची सेवा, देवेंद्रनाथाची सेवा, भैरवनाथाची सेवा, लेने को राम नाम देने को अन्नदान, या तालुक्यामध्ये अन्नदानामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, दत्त दिगंबर हॉटेलचे मालक विलास भाऊ, आता तुम्ही येताना पाहिलं असेल की त्या ठिकाणी दत्त दिगंबरचे मालक आणि विशेषतः कर्मामध्ये देव पाहणारे, म्हणजे देव तर आहे त्यांचंच पण कर्मातसुद्धा देव पाहतात असे विलास भाऊ या ठिकाणी अचानक आपल्याला या ठिकाणी काठी पूजनसाठी लाभलेले आहेत आणि आमचं सर्व श्रीराम भक्त मंडळ या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहे। आजचे ज्यांनी प्रसाद दिला, काय नाव त्यांचे, गणेश दादा मुळे, आम्ही म्हणलो होतो प्रसाद आम्ही करतो, ते म्हणले नाही त्यांचं ठरलेलं आहे आणि म्हणून गणेश दादा मुळे यांचा आपल्याला सर्वांना प्रसाद या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आता या निमित्तानं या ठिकाणी आता आरती होईल। 2 शब्द या ठिकाणी आमच्या भागवताचार्य या ठिकाणी देवस्थानचे 2 शब्द बोलतील आणि नंतर या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर पुष्पांजली होईल आणि पुष्पांजली झाल्यानंतर आपल्याला थोडंसं चहा पाण्याची व्यवस्था होईल, त्याचा आपण स्वीकार करावा। यानंतर 2 शब्द या ठिकाणी आमच्या भागवताचार्य साध्वी सुवर्णनंदी महाराज पंचायती निरंजनी आखाडा हरिद्वार या 2 शब्द बोलतील। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आज या ठिकाणी बडे बाबा म्हणजे गुरुवर्य मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी हा पायी दिंडी सोहळा आणि या दिंडीचे अध्यक्ष म्हणजे दिंडी चालक आदरणीय पूजनीय भगवान बाबा नाथजी या ठिकाणी श्रीराम साधना आश्रममध्ये आज किती प्रवास, पहिल्याच दिवशी रामरायाच्या पवित्र पावन दरबारामध्ये या ठिकाणी विसाव्यासाठी आलेले आहेत आणि नक्की जीवनामध्ये मी एकच सांगू इच्छिते की आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आणि या भारतामध्ये भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती। आज या ठिकाणी सिद्धांचे मोठमोठाले स्थानं आपल्या इथे आहेत आणि अगदी आपल्या हाकेच्या अंतरावरतीच गुरुवर्य ओम चैतन्य मच्छिंद्रनाथांची पावन समाधी आहे आणि अशा पावन समाधीची सेवा म्हणून सर्व भाविक भक्त नाथभक्त या ठिकाणून जात आहेत आणि सर्वांना आपले बडे बाबा म्हणजे गुरुवर्य मच्छिंद्रनाथांचा चांगला आशीर्वाद लाभो, सतसत विवेक बुद्धीने आपल्या सर्वांकडून चांगल्या पद्धतीचं धर्मकार्य, सुयश आणि जनकल्याणाची सद्बुद्धी बाबांकडून आपल्याला प्राप्त व्हावी अशी गुरुवर्य मच्छिंद्रनाथांच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करते।